हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं अंबुद या वार्षिक पावसाळी उत्सवाच्या समारोप दिनी पल्लवी फाउंडेशन आयोजित आषाढी वारी एक सांघिक रिंगण सोहळा, निर्माते भाऊ कोरगावकर आणि निलेश भोसले, निर्मिती सूत्रधार रजनीश राणे, स्वामीराज प्रकाशन, निर्मिती संयोजन अजितेम जोशी, एम मल्टीमीडिया, संगीत संयोजन अप्पा वढावकर, स्वरसेवा आसावरी बोधनकर, प्रशांत काळुंद्रेकर, मानस भागवत, विद्या करलगीकर, निरूपण दीप्ती भागवत. सादर होत आहे पल्लवी फाउंडेशन आयोजित एक सांघिक भक्तीचा रिंगण सोहळा आषाढी वारी.
जय जय रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आहा. विठ्ठल भक्ती मार्गामध्ये एक गोष्ट अनिवार्य आहे. इथे टाळ आणि समोरून टाळी. तुकोबांच्या गाथेचा आरंभ ज्या अभंगानं झाला तो अभंग अर्थात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अभंग ऐकता क्षणी प्रत्यक्ष विठ्ठलाचं स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर सगुण साकार होतं. आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की देवशयनी आषाढी एकादशी तर काल होती, मग आषाढी वारी या शीर्षकाचा कार्यक्रम आज कशाला? उत्तर आहे माझ्याकडे. आषाढी वारीतला आजचा जो दिवस असतो तो काल्याच्या कीर्तनाचा असतो. आणि असं म्हणतात की हा काल्याचा जो महाप्रसाद आहे ना तो भाग्यवंतांनाच मिळतो आणि आपण ते भाग्यवंत आहात. एकूणच काय तर नामसंकीर्तनामधून वारीची सांगता, समाधानाचा महाप्रसाद आणि त्यानंतर मग परतीची वारी असा क्रम असतो आषाढी वारीचा. हां, आता जमाना AI ChatGPTचा आहे, त्यामुळे ही माहिती विचारून तुम्ही कन्फर्म करू शकता. एका टचवरती आषाढी वारीची माहिती उपलब्ध आहे, पण प्रत्यक्ष अनुभूतीसाठी मात्र वारीत जाऊनच तो सहभागच नोंदवावा लागतो. तंत्रज्ञान हा विज्ञानाचा चमत्कार आहे, पण तत्वज्ञान हा अध्यात्माचा साक्षात्कार आहे. तुकोबांची गाथा, दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हे फक्त ग्रंथ नाहीत, जगण्याचा मार्ग दाखवणारे राजपथ आहेत. साहित्य, वाङ्मय ही आपल्या महाराष्ट्राची अलौकिक आध्यात्मिक श्रीमंती आहे. भक्तीची पताका पंढरपूरपासून थेट पंजाबपर्यंत फडकवत ठेवणारे संत श्रेष्ठ नामदेवराय. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आपल्यासमोर. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, 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 तीर्थ विठ्ठल, तीर्थ क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 गुरु विठ्ठल गुरुदेवता 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 विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल नाम म्हण माझा विठ्ठल सापडाला 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 नाम म्हण माझा विठ्ठल सापडाला
सर्व कलाकारांसाठी तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल अर्थात पांडुरंगाची भक्ती आहे. पण त्याबरोबरीनं हे सगळं अधिक जाणवतं कधी माहिती आहे का, जेव्हा संगीत क्षेत्रामधली एक अत्यंत अधिकारी व्यक्ती आपल्या समवेत इथे असते आणि त्यांच्याबरोबर खरं तर मंचावरती बसण्याची आम्हाला संधी मिळते. ही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची, विठ्ठलाच्या आशीर्वादाची गोष्ट असते. स्वागत करूया अप्पा वढावकर यांचं. मी चांगलं बोलले का असं त्यांनी विचारलं. बहुतेक चांगलंच बोलले ना. अप्पांना असं सिरियस खूप राहिलेलं आवडत नाही. त्यांना असं गमतीनं खेळीमेळीनं पुढे गेलेलं आवडतं आणि तेच मला असं वाटतं त्यांचं चिरतारुण्याचं रहस्य आहे. हो ना अप्पा. आणि प्रत्यक्ष विठ्ठल पांडुरंग परमात्मा ज्यांच्या स्वरामधून चैतन्य रूपात आत्ता आपल्यासमोर सगुण साकार झाला. स्वागत करूया प्रशांत काळुंद्रेकर यांचं देखील. आज या मंचावरती दोन अद्भुत शक्ती एकत्रित झाल्यात असं मला सांगावंसं वाटतंय. एक म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा, त्याची विठ्ठल भक्ती ही आषाढी वारी आहे आणि एकूणच भक्तीबरोबरीनं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी प्रचंड आदराची शक्ती किंवा ज्यांनी आपल्याला जगण्याचं बळ दिलं, लढण्याचं बळ दिलं, अशी एक व्यक्ती ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं आपण हा पूर्णपणे भक्तीचा प्रपंच इथे आपण उभा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना देखील अभिवादन करूया आणि पुढे जाऊया. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. मला नेहमी वाटतं की सापडण्यासाठी आधी काहीतरी हरवावं लागतं ना. म्हणजे जेव्हा हरवतं तेव्हाच तर सापडतं. पण संत म्हणतात की नाम भक्तीमध्ये जो हरवला तो विठ्ठलाला मिळाला, अर्थात सापडला. ज्याने अहमला हरवलं त्याने सोहमला जिंकलं. विठ्ठल ही काही कोणी वस्तू नाही हो, ती कल्याण वस्तू म्हणणारी अखंड ब्रह्मांडाची शक्ती आहे. आता जर आपलं रोजचं जगणं आपण पाहिलं तर मोबाईल, मग ते अँड्रॉइड, ॲपल, काही पर्याय नाही त्याला, पण गुगल मॅप तो सुद्धा आपल्याला लागतो. पण नीट लक्ष देऊन आपण पाहिलं ना तर गुगल मॅपचं जे चिन्ह आहे आणि पांडुरंगाच्या कपाळावरचं जे गंध आहे त्यामध्ये विलक्षण साम्यता आपल्याला दिसते. नाही म्हणजे गुगल मॅप लावल्यानंतर आपण रस्ते चुकतोच, ट्रॅफिक वन वेमध्ये अडकतोच, पण जगण्याचा रस्ता कधीही चुकू नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड चालवणारं ॲप तुम्हाला अध्यात्म नावाच्या प्ले स्टोअरवरती नक्की मिळेल, जिथे पांडुरंग नामाचा गुगल ॲप नक्की असेल. आणि त्याचा मॅप आपण धरून चाललो तर जीवनात कधीही भरकटणार नाही. म्हणून परमनंटली आपण हे ॲप डाउनलोड करायला हवं. आणि हो, त्याचा पासवर्ड टाकायला विसरता कामा नये. तो पासवर्ड आहे विठ्ठल विठ्ठल. अर्थात या परब्रह्म पांडुरंग परमात्म्याला आपण कधीही विसरू नये. विठ्ठल विठ्ठल म्हणावं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या एका साक्षात्कारी रचनेचा आनंद घ्यावा. माऊली दिव्य प्रकाशात अंतर्बाह्य उजळून निघाले आणि आपल्याला ती अनुभूती सांगताना म्हणाले,
वारकरी संप्रदायामध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस. बघा, माझ्या या दोन सख्या इथे मंचावरती, सख्या माऊली मंचावरती स्थानापन्न आहेत. एकीने सुरुवात करतानाच तुकोबारायांची फार सुंदर रचना गायली आणि एक माझी सखी जिने आत्ता माऊलींची अतिशय दिव्य रचना आपल्यासमोर सादर केली. पण ह्या दोघींचेही सूर मात्र आपल्या काळजापर्यंत पोहोचलेले आहेत. या दोघींचंही स्वागत करूया. आसावरी बोधनकर जोशी आणि विद्या करलगीकर, जोरदार टाळ्या. माऊलींची एक एक ओवी, एक एक अभंग, अर्थात अंतरंग तेजाळणारा, मनाचा गाभा उजळणारा दिव्य अनुभव. मला नेहमी वाटतं की या सगळ्या संत सज्जनांचा जन्म या महाराष्ट्र भूमीत झाला आणि त्या पवित्र पावन भूमीमध्ये जन्माला येण्याचं भाग्य आपल्याला देखील लाभलेलं आहे. हे जन्मोजन्मीचं आपलं पुण्य आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. ते म्हटलंय ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा पांडुरंगे कृपा केली. एका चांगल्या कुळातला, चांगल्या कुटुंबातला, सुदृढ अशा शरीरासह झालेला आपला जन्म ही भगवंताची केवढी मोठी कृपा आहे आपल्यावरची. एक आपलं जे मानवी शरीर आहे ना, ते कोट्यावधींची मालमत्ता आहे. म्हणजे भगवंताने आपल्याला हे शरीरधन फुकट देऊन टाकलेलं आहे. आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. पण कधी आजारपण आलं, एखादी सर्जरी, ट्रान्सप्लांट हा विषय आला, डोनरची गरज लागली, तर तेव्हा मात्र शरीरातल्या प्रत्येक अवयवाची लाख मोलाची किंमत आपल्याला कळते. म्हणून परमेश्वरानं आपल्याला जे अनमोल असं शरीर दिलेलं आहे, त्या शरीर संपत्तीची आणि समर्थ अशा मनशक्तीची जोपासना करण्याचा आपण निश्चय करूया. जे मिळालं आहे त्याबद्दल अखंड कृतज्ञता व्यक्त करूया आणि पुढे जाऊया. वेदांनाही ज्याचा अर्थ कळू शकला नाही, ज्याचा अंत पार दिसू शकला नाही, तो म्हणजे कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अर्थ पार याचा. कानडा राजा पंढरीचा, निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विडेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विडेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. मुखे ठाकले भीमे काठी, मुखे ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जणुके पुंडलिकाचा, कानडा
पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. फार छान. वन्स मोर अप्पा. नंतर पुढच्या गाण्याला घ्यायचं तरी आहोत. कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही वन्स मोरला काय बरं मराठी शब्द शोधायला लागेल जरा. पुन्हा एकदा अजून एकदा आपण टाळ्यांचा जागर करूया. कानडा राजा पंढरीचा हे गीत सादर झालं आणि तो राजाच आहे, पण आत्ता ज्याचं जर राजस तरुण वय आहे असं आमच्या मंचावरचा सगळ्यात लहान वयाने लहान असणारा हा गायक अत्यंत गुणी आहे मानस भागवत. त्याच्यासाठी आपण एकदा त्याचंही कौतुक करूया टाळ्यांनी. भक्ती संप्रदायामध्ये एकूणच संत स्त्रियांचं देखील अनन्यसाधारण स्थान आहे, महत्त्व आहे. अभूतपूर्व असं त्यांचं योगदान आहे. संत जनाई, मुक्ताई, कान्होपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई, वेणाबाई, अहो किती किती नावं घ्यावीत. एकदा म्हणे जनाबाईंवरती विठ्ठलाच्या गळ्यातला हार चोरल्याचा आळ आला. अगदी त्यांना सुळावरती चढवलं जाणार होतं, पण काय झालं, त्या चक्रपाणीची अशी कृपा की त्या सुळाचं देखील पाणी पाणी झालं. हो, त्या म्हणाल्या की मी विठ्ठलाचा हार कशाला बरं चोरीन, मी तर प्रत्यक्ष विठ्ठलालाच चोरून आणलेलं आहे आणि त्याच्या गळ्यात दोर घालून त्याला घट्ट बांधून देखील ठेवलेलं आहे. काय हो हा विठ्ठल भक्त किती कृपावंत आहे की आपल्या भक्तासाठी तो हे सगळं सगळं ऐकतोय. स्वतःकडे कधी कधी कमीपणा घेऊन मदतीला देखील धावून येतोय. ते एक म्हटलं जातं ना, भक्तिगम्यो भक्तिप्रियो भक्ताधीनत्व मेत्यज. चोखोबांसोबत पांडुरंगाने गुरढोरं ओढली, संत एकनाथांच्या घरी चंदन उगाळलं, कावडीने पाणी भरलं, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये तो नाचला, जनाईबरोबर दळण धरलं. एवढंच काय, आमच्या जनाईची वेणीफणीसुद्धा केली बरं. मायेच्या ममत्वाने तिला कुरवाळलं. अशी अखंड वात्सल्याची माय माऊली आहे आपली विठू माऊली. जनी उकालिते वेणी, जनी उकालिते वेणी, जनी उकालिते
आसावरी. संत जनाबाईंची जनाईची ही रचना होती. माझं भाग्य खरंच खूप मोठं म्हणून मला मुक्ताई साकारता आली. मला असं नेहमी वाटतं की मी ही भूमिका करू शकले ही पांडुरंगाची माझ्यावरती असणारी अखंड कृपा आहे. मी स्वतःचं प्रमोशन करत नाही बरं का, पण एक तेव्हा घडलेली गोष्ट मला इथे नक्की सांगावीशी वाटते. तेव्हा असं झालं होतं की मी जेव्हा ऑडिशन चाचणी द्यायला गेले होते, मराठी बोलले बरं, तेव्हा ना मला रुक्मिणीबाईंची म्हणजे या चारही दिव्य मुलांच्या आईच्या भूमिकेसाठी म्हणून मी माझी चाचणी द्यायला गेले होते. पण अचानक माझ्यासमोर जो कागद आला, स्क्रिप्ट म्हणतो आम्ही त्याला, तर तो कागद आला माझ्यासमोर जो मुक्ताबाईंचा होता. मी म्हटलं मी ही ऑडिशन ही चाचणी द्यायची आहे? ते म्हणाले हो तुला हीच द्यायची आहे. मी दिली आणि नंतर माझी निवड झाली. मग त्यानंतर पुढे ती भूमिका करत करत जेव्हा आम्ही अगदी शेवटच्या काही भागांचं चित्रीकरण करत होतो त्यावेळेला मला वीरेंद्र प्रधान सर ज्यांचा संत ज्ञानेश्वर नावाची मालिका आम्ही केली होती, ते मला म्हणाले की दीप्ती, संत मुक्ताईंची भूमिका कुणी करायची ही त्या मुक्ताईंनी ठरवलेलं होतं म्हणून तुझी निवड झाली. म्हणजे बघा की आपलं आयुष्य म्हणजे या मालिकेसाठीच लिहिलेला धनश्रीताई लेले, विदुषी धनश्रीताई लेले हिचा एक संवाद आहे की आपलं आयुष्य म्हणजे त्या परमेश्वरानं घालून दिलेले रांगोळीचे ठिपके आहेत. कुठला ठिपका कुठल्या ठिपक्याशी कसा आणि कधी जोडला जाईल आपण सांगू शकत नाही, पण आपण जोडलेलो आहोत हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण नुसते नाही तर पांडुरंग भक्तीत जोडलेलो आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण टाळ्या नक्की वाजवू शकता. यानंतरची पुढची अभंगरूपी रचना आहे संत चोखामेळा यांची. असं म्हणतात की चोखोबांचं संपूर्ण कुटुंब हे विठ्ठल भक्तीमध्ये एकरूप झालेलं होतं. त्यांची पत्नी सोयराबाई त्या म्हणत की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, आत्म्याला कुणाचाही विटाळ नाही. चोखोबांना लोक म्हणायचे, चोखोबा विठ्ठलाला शिवू नकोस, स्पर्श करू नकोस, त्याचा कोप होईल. ते म्हणत नाही, मी नाही हो विठ्ठलाला शिवत, मी नाही विठ्ठलाला शिवत, पण हा विठ्ठलच मला शिवलाय त्याचं मी काय करू. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, पायरीशी हो उदंग, गाऊनी अभंग, अबीर गुलाल उधळी तरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग.
कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्याचे कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्याचे कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्याचे कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन उंबरठ्याचे कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरीशी हो दंग गाऊ दे अभंग पायरीशी हो दंग पायरीशी हो दंग पायरीशी हो दंग पायरीशी हो दंग पायरीशी 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 हो दंग गाऊ दे अभंग नाथा घरी नाथे नाथा घरी नाथे नाथा घरी नाथे सखा पांडुरंग आबिरा गुलाल उधळीत रंग आबिरा गुलाल उधळीत रंग वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ 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 आम्ही वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ विठ्ठलाचं नाव घेऊ विठ्ठलाचं नाव घेऊ विठ्ठलाचं नाव घेऊ विठ्ठलाचं नाम 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 घेऊ बोल निसंग घरी नाच नाथा 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 घरी
आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी, पंढरीच्या वाळवंटी, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हण नाम घेता, चोखा म्हण नाम घेता, चोखा म्हण नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हण 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 नाम घेता, चोखा म्हण, चोखा म्हण, चोखा म्हण नाम घेता. भक्त होती गंगा नाथा घरी नाच, 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 नाथा घरी नाच. माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाच माझा, नाथा घरी नाच माझा, नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल. वा वा. अबीर गुलाल तो रंग आणि आपण सगळे भक्त माऊली झालोय दंग. इथे इथे नामाचा संग आणि आपण सारे जण भक्तीत निस्संग, हाच अनुभव आपल्याला उत्तरोत्तर घेत पुढे जायचं आहे. चोखोबांची रचना आपण आत्ताच श्रवण केली. यानंतर संत तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे, तो आपल्यासमोर प्रस्तुत होणार आहे. पण त्याआधी विंदा करंदीकरांची एक प्रसिद्ध कविता आहे, त्यातल्या काही ओळी आपल्याला सांगते. या कडव्यामधल्या ज्या ओळी आहेत पहिल्या, त्या अर्थात मागे जी आपल्यासाठीची जी प्रचंड मोठी शक्ती आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासाठी आहेत या ओळी. हिरव्या हिरव्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. आणि या पुढच्या ज्या ओळी आहेत त्या अर्थातच तुकोबारायांसाठी आहेत. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अभिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. तुकोबा आहेत ना, त्यांची अभंगवाणी अशी इंद्रायणीप्रमाणे अशी वाहत वाहत जाते आणि मग आनंद दुथडी भरून वाढू लागतो. बघा, आता आपण सगळे माऊली जे आहोत ना, ते थेट पंढरपुरात पोहोचलोय अशी कल्पना करूया. तिथे तो भक्तीचा अनुपम्य सोहळा आहे, आनंदाचं रिंगण तिथे होतं आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी होत गातोय, नाचतोय आणि म्हणतोय, खेळ मांडियेला वाळवंटी काठी. क्रोध
खरोखर आपण आनंदामध्ये अक्षरशः एकरूप झालेलो आहोत, न्हावून निघतो आहोत. कित्येक सुंदर सुंदर भावना आत्ता मनामध्ये दाटून येत आहेत. पण एक आत्ता जे मला पाहायला मिळालं ना, ते इतकं सुंदर होतं. म्हणजे आमच्या महेंद्र दादाने इथे शंख वाजवला आणि समोरून इतक्या जोरदार टाळ्या आल्या. मी असं म्हणेन की हा जो आहे ना, हा रसिक वर्ग जो आहे तो जाणकार असतो बरं का. समेला येणारी टाळी आणि अशा छोट्याशा गोष्टीची सुद्धा घेतलेली नोंद, असे आपले हे सगळे मायबाप रसिक माऊली आहेत. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. टाळ्या वाजवण्यासाठी आपण सगळ्यांचे हात मोकळे आहेत. आत्ता कोणीही काही हातात मोबाईल घेतला नाही. एकदा गजर आहे आपला हा नामाचा. टाळी ही झालीच पाहिजे. जोरदार टाळ्या आपण एकदा वाजवूया. वा. पंढरीमध्ये काय आहे? विठ्ठलाचं नाम आहे, चंद्रभागा स्नान आहे, वैष्णवांचा मेळा आहे, माऊली माऊली लळा आहे, उराउरी भेट आहे, हरिहराचा मेळ आहे, भगवी पताका खांद्यावर आहे, डोईवर तुळस डोलत आहे, अबीर गुलाल रंग आहे, वाळवंटी भक्त दंग आहे. अशी ही पंढरी साऱ्या संतांचं माहेर आहे. मध्यंतरापूर्वीचा हा अभंग आपल्यासमोर. माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी. आहे भीमरेचा तिरे, आहे भीमरेचा तिरे, हे माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी. आहे भीमरेचा तिरे, आहे भीमरेचा तिरे, हे माझं माहेर पंढरी. बाप पाणी आये, बाप पाणी आये, बाप पाणी आये, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई. माझं माहेर पंढरी, माझं माहेर, माझं माहेर, माझं माहेर पंढरी. आहे भीमरेचा तिरे, आहे भीमरेचा तिरे, हे माझं माहेर पंढरी. कुंडली करा है बंधु, कुंडली करा है बंधु, कुंडली करा है बंधु, कुंडली करा है बंधु, कुंडली करा है बंधु. कुंडली करा त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी.
माझी बहीण चंद्रभागा, 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 माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा करतासे पापभंगा, करतासे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण, माझी बहीण, माझी बहीण, 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 माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण, माझी बहीण, माझी बहीण, माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण, माझी, माझी बहीण, बहीण, माझी बहीण चंद्रभागा, 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 हो चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करतासे पापभंगा, करतासे पापभंगा, करतासे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भीमरे जाती, आहे भीमरे जाती, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण.
एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी फक्त 10 मिनिटांचा मध्यांतर. भेटूयात.